आय काळजी नका करूस. गंगाताई सापडन. आपण समदे मिळून शोधून काढू तिला. वही भीमा, गंगाताई तर सापडन. तुमच्यापैकी कुणी घरातनं बाहेर नाही निघणार. बाबा शोधतील ताईला. भीम, आईसाठी पाणी आण जा. जा. वहिनी, काय झालंय ग? निरंजनला खोटं बोलायला नाही सांगू शकत हे तर मला माहिती आहे. खरं काय आहे ते सांग. ताई आता काही विचारू नका, कारण तुम्हाला काही बी नाही सांगू शकणार म्या. फक्त एवढं सांगू शकते की गंगा आणि भीमा दोघं बी संकटात आहेत. घाबरू नकोस मुली, आम्ही तुला काही त्रास देणार नाही. तू तर आमच्यासाठी फार उपयोगी आहेस. तू तर फक्त आमची इच्छा पूर्ण करून दे. आणि आमची सगळ्यात मोठी इच्छा ही आहे की आम्हाला नाही वाटत की भीमरावने शिकावं. आणि जर तुझ्या बापाला त्याला शिकवायचंच आहे तर सातारा सोडावा लागेल तुम्हाला. आणि तुझा बाप ज्या ज्या गावामध्ये जाईल आम्ही बी तिथं तिथं येऊ आणि आमच्या जातीच्या लोकांना एकत्र करू. तुझा बाप आमच्याशी नडला होता, त्याला तोडावं लागेल, वाकावं लागेल आणि गरजच पडली तर मरावं लागेल. आता अजून वाट पाहिजे ती फक्त उद्या सकाळची. तुझा बाप तुला शोधायचा लई प्रयत्न करल, पर तुला शोधू नाही शकणार. आणि मजबुरीत गावकऱ्यांसमोर तेच बोलल जे आम्ही त्याला सांगितलंय. तू तर फक्त प्रार्थना कर की तुझ्या बापाने आम्ही सांगितल्याप्रमाणे वागावं, नाहीतर आम्हाला तुला विकावं लागेल. ऐका. बोला भाऊ. ह्यो पुरंजनचा भाऊ निरंजन, याला तुम्ही शेवटचं कधी पाहिलं होतं? काल रातच्याला गावात बघितलेलं, त्यानंतर नाही दिसला तो. पर पुरंजन तर मुंबईला आहे. या आजूबाजूच्या गावात त्याचे कोणी नातेवाईक आहेत का? माहिती नाही रामजी भाऊ, काही गडबड झाली आहे का? नाही, तशी काही गोष्ट नाही. येतो. हा, नमस्कार. माझ्याकडे एकच मार्ग आहे. मला कसं बी करून गंगाबाई आणि निरंजनला शोधावं लागल. पण कसं शोधू? बाबा, गंगाताई बद्दल काय कळलं का? काय माहिती होणार आहे? समजा तुमच्या बायकोनी केलेला आहे. निरंजन काकाला खोटं बोलायला लावून सौताच्या मुलीला घरातून पळवलंय. आता काय करायचं? शेटजीची इच्छा आहे तर समद्या गावासमोर बोलीन. अजून काय? पोरगी तर वाचल. पोराचं काय करायचं आहे
ते नंतर बघू. भीमाबाई, आपण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत हाच प्रयत्न करूया का आपला पोरगा शिकावा, मोठा माणूस व्हावा. पर हे जळणारे आजूबाजूला लय लोक आहेत. जो जिंकल तो जिंकणार. पण आता गंगाबाईच्या आयुष्याची किंमत भीमचं शिक्षण असेल तर असू देत. जर हे आपण भीमला विचारलं तर तो बी हेच म्हणल. तसं भीमाबाई, प्रत्येक माणूस शाळेत जाऊन ज्ञानी तर होत नाही ना. कोण जाणे आपला भीम घरीच पुस्तकं वाचून जगभराचं ज्ञान मिळवल. जे झालं ते झालं. पण एक बाप होण्याच्या नात्यानं भीमाच्या शिक्षणापेक्षा माझ्या पोरीचं आयुष्य आहे, तिचं स्वातंत्र्य आहे. आपण ही जागा सोडून दुसरीकडे जाऊया. साताऱ्याच्या पुढे बी जग आहे. आणि जर एकटंच राहून लढायचं आहे तर मग इथं राहू नाही तर कुठं बी राहू, काय फरक पडतो. कुठं जाणार भीमाबाई? जिथं बी जाऊ हा लढा चालूच राहणार. तुम्हीच म्हणता ना, हा फक्त आपला नाही, आपल्या जातीचा लढा आहे. आणि कुठपर्यंत चालन ठाव नाही. आणि बहुतेक एक गोष्ट तुम्हाला ठाव नाही, मी तुम्हाला सांगते. तुमच्या संग आता तुमची बायको आणि पोरं भी योद्धा झालेत बघा. समदे सोबत मिळून लढू. भाऊ, तुझी एका पायाची बहीण, जिचा दुसरा पाय हे कुटुंब आहे, ज्याच्या बळावरती उभी आहे, ते तुझ्या लढाईत तुझ्या बरोबर आहे. मला माझ्या कुटुंबाचा अभिमान आहे मीरा. हीच आपल्या समद्यांची एकी आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढते. प्रत्येक लढा आपण जिंकतो. आपण एकत्र आहे कारण आपण खरे आहोत. आपण जिंकतो कारण आपला लढा खोटेपणा आणि पाखंडीपणाच्या विरोधात आहे. ये इकडे. आता सांग, काय झालं? ध्रुव, माझी शंका खरी ठरली. ताई, आता काही विचारू नका, कारण तुम्हाला काही बी नाही सांगू शकणार म्या. फक्त एवढं सांगू शकते की गंगा आणि भीमा दोघं बी संकटात आहेत. भीम, निरंजन काका काल रात्रीपासून गायब आहेत. मी गावातल्या सगळ्यांना विचारलं, पण कुणीच त्यांना नाही पाहिलंय असं बोलतात. ध्रुव, निरंजन काकाच्या गायब व्हायचं माझ्या आणि गंगाताईशी काय संबंध आहे माहिती काढावं लागन. चल मग तुझ्या आई बाबालाच विचारू, तेच सांगतील आपल्याला. नाही ध्रुव, बाबा आणि आईनं मला खोटं सांगितलं तर यामाग काही ना काही नक्की कारण असन. आणि म्या त्यांना खरं सांगाय भाग नाही पाडू शकत. भीम, मग आता काय करायचं? ध्रुव, आपण गुरुजींकडे जाऊया. हो चल. भीम, आत्या, भीम माझ्या इथे आहे. जावई बापू, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या.
अन पोरांनो, तुम्ही काळजी नका करू. गंगाबाई आपल्याला सापडेल उद्या. पर बाबा गंगाताई कशी काय भेटणार? बाळा, जेव्हा लहानपणी ती रुसायची तेव्हा एका दूरच्या मावशीकडे ती जायची. भीमाबाईनं मला आठवण करून दिली. सकाळ होताच बातमी पाठवून आपण तिला मावशीकडून आणूया. भाईजी, असंच करा. गेली असेल गंगा. मला तर आता असंच वाटायला लागलंय तिथंच असेल ती. वय, जरा आईचं मन सांगतय तर खरंच हाय. हा तर मग ठीक आहे. जर तुमची मुलगी आली तर तिला व्यवस्थित सासरी समजावून पाठवा. हे रुसणं फुगणं नाटक करणं बंद कर. आम्हाला रोज रोज तर त्रास नगाय. मीरा, भीम कुठं आहे? ध्रुवच्या घरला गेलाय. त्याला तिथंच राहू द्या आता. गुरुजी, गुरुजी, गुरुजी. अरे भीमराव, तुम्ही इतक्या रात्री काय अडचण आली? गुरुजी, गुरुजी, निरंजन काका काल रात्रीपासून नाहीयेत. मला वाटतंय की निरंजन काकाचा सरळ संबंध या सगळ्या गोष्टींशी आहे. ध्रुव, तू जेव्हा माझ्यासोबत आला होता बाजारात तुझ्या दुकानाचं सामान घ्यायला, तेव्हा मी निरंजनला शेटजीच्या घरातून बाहेर येताना पाहिलं. म्हणजे माझ्या बापाच्या सांगण्यावरून निरंजन काकांनी भीमच्या घरच्यांना खोटं सांगितलं. पण असं करून ध्रुवच्या बाबांना काय फायदा होईल गुरुजी? भीम, ही तर सरळ गोष्ट आहे. मी माझ्या बापाच्या नसानसांना ओळखतो. त्यांनीच गंगाताईला उचललं असेल, म्हणजे तुला शाळेत जायला थांबवता येईल. म्हणून रामजीने तुला माझ्यासोबत शाळेत येऊ नाही दिलं. मला वाटतं की बाळा जेव्हा गंगाला गाडीत बसवून आला असेल त्याच वेळी शेटजीच्या लोकांनी जाऊन गंगाचं अपहरण केलं. माझ्या बापाला तर मी आता सोडणार नाही. अरे ध्रुव, शांत हो. रागात निर्णय नको घेऊस. अरे इथे गंगाताईचा जीव धोक्यात आहे. आता राग नाही येणार तर मग केव्हा येईल? ध्रुव, गंगाताईची काळजी आहे म्हणून तर अडवतोय ना. ध्रुव, आधी गंगाताईला सोडवून आणूया आणि तिला फक्त मीच सोडवू शकतो. माझं शिक्षण सोडून. आणि मी सोडून टाकन माझं शिक्षण. भीमाबाई, भीमाबाई. तिथं ना ध्रुव आहे ना भीम. एवढ्या रात्री भीम गेलाय कुठं? मी इथंच आहे. बाबा, आई, आज मला लय वाईट वाटतंय. असं वाटतंय का मी लय वाईट पोरगा आहे. लयच निर्बुद्ध आणि संस्कार नसलेला पोरगा. असं का बोलतोय भीमा? आई कधी कधी माझं मन सांभाळायला खोटं बोलत असते, पण तुम्ही तर कधी खोटं नाही बोलायचं ना बाबा. मग आज का? तुमच्या नजरेत मी एवढं बी समजदार नाही आहे का माझं शिक्षण आणि माझ्या बहिणीचं आयुष्य यामध्ये गरजेचं काय आहे यातलं फरक नाही समजू शकणार? माझे संस्कार असे आहेत का माझ्या आई आणि बाबांना संकटात असताना बघून मी माझाच विचार करीन वय? वय आई,
शिक्षणाशिवाय तर भीमराव आनंदी नाही राहू शकणार, पण त्याच्या बहिणीशिवाय तो मरून जाईल. तुला ठाव आहे भीमा, मी आणि तुझं बाबा जेव्हा बोलत होतो तेव्हा आम्ही हाच विचार करत होतो की जेव्हा तुला कळल की खरं काय आहे ते, तेव्हा तू बी तेच निर्णय घेशील जो आम्ही घेतलाय. भीमा, उद्या आम्ही समध्या गावासमोर सांगू की भीमा नाही शिकणार. मग बघू पुढं काय करायचं ते. पण गावाला सांगण्याआधी तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं ना. भीमबाळा, माझ्याकडून चूक झाली. मला वाटलं बहुतेक शेठजीचं वागणं जर तुला सांगितलं तर तू त्यांच्या संग भांडायला जाशील. पण आता भांडायची वेळ नाही आहे, कारण का तुझी ताई शेठजीच्या ताब्यात आहे. होय, तर मग शेठजी जे सांगते तुम्ही तसंच करा. जेव्हा गंगाताई घरात परत येईन ना, मी त्याच दिवशी शेठजींना सांगन का मला शाळेत शिकायची गरज नाही. माझ्या बाबांनी घरात शाळा उघडली आहे. शेठजी, या युक्तीनं तर काम झालं. जेव्हा भीमनं समर्पण केलंय तर मग आपला विजय पक्का आहे. शुभेच्छा. मंगेश, सकाळी गावकऱ्यांना एकत्र बोलव. फक्त एकदा रामजीच्या तोंडून ऐकलं की भीमराव शिकायला नाही जाणार, तेव्हा मनाला शांती मिळेल रे. बोल रामजी, काय सांगायचंय तुला? मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मला वाटलं का मी चुकीचा आहे, माझं कुटुंब चुकीचं आहे. उगाच तुमच्याशी भांडत राहतो, तुम्हाला त्रास देत राहतो. पर आता मला समजायला लागलंय का तुम्ही जे करताय ते योग्य करताय. तुम्ही जो विचार करताय तो बराबर विचार करताय. आजपासून तुम्ही बनवलेल्या नियमाप्रमाणे मी चालणार. तुमच्या समद्यांची इच्छा हीच आहे ना का माझा पोरगा शाळेत जाऊ नये? तर नाही सांगा. आजपासून माझ्या पोराचं शिक्षण बंद. आणि म्या तुमच्या समद्यांना हे वचन नाही बाबा, वचन नका देऊ. वचन द्यायच्या अगोदर तिथं बघा.
माफ कर मला. माफ करा. निरंजन गपचूप या समजा गाववाल्यांसमोर सांग की खरं काय येते आणि तू हे समजा कोणाच्या सांगण्यावरून केलंस.